माझी लाडाची. तू कंपनी सोडतोयस? हो. म्हणजे ह्याचं आणि बॉसचं काही नसेल. नाही तर काय, बॉसशी काही असतं ना तर त्यांनी कंपनी सोडलीच नसती. भांडण झालं असेल का त्याचं? आपण बोलायचं का बॉसशी? गप्प बसा ग. का सोडतोयस? असंच. असंच? हो. आणि काय करणार? दुसरी ऑफर आहे. पण तुझी कंपनी? ती होईल. आता फक्त 2च महिने शिल्लक राहिलेले आहेत. माहितीये मला आऊ. त्यापेक्षा घरी ये. असं नाही. मग कसं? जिंकून जिंकून जिंकून. हे बोलले वाटतं तुझ्याशी. आऊ, तुला काय वाटतं मला काय डोकंच नाहीये का माझं? डोकं आहे, पण ते शहर. तू काळजी नको करूस ग. अरे काळजी करू नको म्हणजे काय? हे तुझं असं अचानक सगळं. अगं गटल्या, अरे स्पीकर गटल्या, बॉसशी भांडण झालंय का तुझं? त्या बॉसचा टॉपिक ना प्लीज नको आहे. का? अरे असं काय? अरे तेच काय झालं? काय झालं? काय म्हणायचं काय? मी नंतर करतो. बाय. अरे अरे देवा, म्हणजे आपला अंदाज चुकला म्हणायचा. किंवा बरोबर असेल. कसा? जिथे भांडण असतं तिथेच प्रेम असतं. तुमच्या अनुभवावरून सांगताय ना? आम्ही नाही भांडत, आमच्या चर्चा असते. हो की नाही आऊ? चर्चेमध्ये पहिला बोलतो आणि दुसरा ऐकतो. मग दुसरा बोलतो आणि पहिला ऐकतो. तुम्ही दोघंही एकदम बोलत असता. त्यामुळे तुमची चर्चा नाही, वादविवाद स्पर्धा असते. आऊ, मी चर्चाच करते. हे भांडतात माझ्याशी. भांडा पण नांदा सौख्य भरे. आई, पण गटल्याचं काय? तुमचा देव पावला. तो परत येणार. पण बॉस? तो फक्त नोकरीच नाही, शहर सोडून येणार आहे. गुड मॉर्निंग बॉस. त्याने काही होणार नाहीये. काही व्हावं म्हणून मी गुड मॉर्निंग म्हणतच नाही. गुड फॉर यू. डेस्क रिकामा त्यासाठी झालं. झालं की एक्झिट फॉर्म पाठवून दे, सही करते. थँक्यू. बाप्पा, असं काहीतरी कर जेणेकरून राजू माणसांची व्हॅल्यू करायला शिकेल, फॅमिलीची कदर करेल. आणि हा असा चमत्कार आता फक्त तूच करू शकतोस. हो, प्लॅन माझ्या समोर आहे, पण ती मॅजिकल स्पेस कुठे आहे? फ्लॅट सारखं वाटतंय स्ट्रक्चर. मला माहितीये, मी 11th आरला सांगतेय, पण बॉस, 10:30 वाजलेत. क्लायंट मीटिंग. गुड टू गुड. सॉरी. सॉरी बॉस. यू शुड बी. आमच्यासाठी हे डील फार महत्वाचं आहे. आमच्यासाठी पण. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग.
माझं सामान घ्यायचंय, सो वॉकरची चावी हवी. थँक्स. Shall we proceed? या शुअर. सो भिंतींना घर करणारं कुटुंब कन्स्ट्रक्शन हे आपलं ब्रीद आहे. जितकी जास्त स्पेस आपण क्रिएट करू त्यावर अवलंबून आहे हे घर पण. हे असणारे किचन, ही असणारे स्टोर रूम, डायनिंग एरिया कम्प्लिटली सेपरेट असते. हा आहे हॉल, मधोमध असेल टीव्ही युनिट, वरती 2 बेडरूम, खाली 1 बेडरूम. जी काही म्हणून ओपन स्पेस आहे त्या स्पेसचा वापर आपण खोल्या मोठ्या करण्यासाठी वापरूया. कारण ज्या क्लाससाठी आपण हे विलास क्रिएट करतोय तो क्लास ओपन स्पेस एक्सपिरियन्स करण्यासाठी देशाबाहेर जातो. नकोय त्यांना ओपन स्पेस. हे बघा, आणि झाडं बिडं हवी असतील आहेत की बाहेर चिक्कार. झाडं बघायची असतील बाहेर जा, पण घरात ओपन स्पेस नको. छोट्या घरात छोटी ओपन स्पेस घराला लहान करते. अँड अकॉर्डिंग टू मी प्रत्येक माणसाला स्वतःची स्पेस हवीच. सो दिस इज द बेस्ट लक्झुरियस सेकंड होम वी ऑफर. प्रत्येक माणसाला हवंसं वाटणार. दिस इज व्हॉट आय थिंक. सॉरी टू इंटरप्ट यू. याच्यामध्ये एक थोडासा प्रॉब्लेम आहे. काय? सर्व समावेशक नाही वाटत आहे. चौकोनी ठोकळे ठेवल्यासारखं वाटतंय, फ्लॅट टाईप. बरोबर बोलतोय तो. मला सांगा, सेकंड होमला फ्लॅटचाच फील येणार असेल तर फायदा काय? काहीतरी वेगळे पण नको. हो ना, काहीतरी मिसिंग वाटतंय. काय मिसिंग वाटतंय ते सांगा ना, आपण वर्कआउट करूया. पण यात काय कमी आहे हे आम्हाला कसं कळणार? तुमच्या आर्किटेक्टला विचारा ना, तो जास्त चांगलं सांगेल. पण तुम्ही हे डिझाईन जे एक्सप्लेन करताय ना ते वेगळं आहे. म्हणजे आम्हाला तुमच्या आर्किटेक्टनी वेगळं डिझाईन दाखवलेलं होतं. आम्ही जे अप्रूव्ह केलं होतं ना ते हे नाहीये. त्यांचं डिझाईन बेटर होतं. तुम्ही त्यांनाच बोलवा ना. काय त्यांचं नाव? मिहिर मांजरेकर. बरोबर, त्यांचं डिझाईन सर्वसमावेशक होतं आणि आम्ही त्यांचं डिझाईन एक्सपेक्ट करतो आहोत. ते शक्य नाही. का बरं? काही प्रॉब्लेम आहे? ते आज सुट्टीवर आहेत. अरे बापरे, हो आज फ्लाईट आहे आमचं. प्लीज गिव्ह अस अ मोमेंट. 10 मिनिटांनी पुन्हा सुरू करूया मीटिंग. ओके. तुला काढलं. नाव मोठं आणि लक्षण खोटं जे म्हणतात ना ते अगदी बरोबर लागू पडतं आपल्या कंपनीला. आपल्या तुमच्या एवढं प्रामाणिकपणे काम केलं तुम्ही, त्याचं हे फळ मिळालं. माझं ना माझ्या कामावर प्रेम आहे. म्हणून मी ते प्रामाणिकपणे करतो, फळाची अपेक्षा न ठेवता. पेमेंट वेळेवर आणि भरपूर मिळतं. बाकी तुमची किंमत 0 आहे या कंपनीत. बॉस ना अशाच आहे, समोरच्याची किंमतच करत नाही.
बट बॉस इज ऑलवेज राईट. चला निघतो मी. थँक्स. खोटं का बोलला तुम्ही? अरे मग काय खरं सांगायचं होतं? तुझ्या या तरेबाईक वागण्यामुळे मिहिरला काढून टाकलं ते. पण तेच सत्य आहे. तुझ्या या सत्यापायी करोडोचं डील कॅन्सल करायचं का आपण? क्लायंट काय म्हणाले तू ऐकलंस ना ते? ह्या डिझाईनची ते कन्व्हिन्स नाही आहेत. मिहिरचं डिझाईन बेटर वाटतंय त्यांना. हे बघा, ते म्हणाले म्हणून प्रोजेक्टला फंडिंग त्यांचं आहे राजेश्वरी. आपण हे डिझाईन त्यांच्या माथी नाही थोपू शकत. नवीन डिझाईन करून देईन मी त्यांना. आणि त्यांना मिहिरचंच डिझाईन हवं असेल तर नाही मिळणार. मग त्याने डील कॅन्सल केलं तर? मी प्रोफेशनल राजेश्वरी. अगं हे डिझाईन अप्रूव्ह झालंय, फंडिंग पण झालेलं आहे, लोकांना आपण अपॉइंट पण केलाय. आता फक्त प्रोजेक्टवर सही आणि लोकांची मुवमेंट बाकी आहे. तुझ्या हट्टापायी हे डील हातचं जाऊ द्यायचंय का? हे कंपनीचं ड्रीम प्रोजेक्ट आहे. तू प्लीज बिझनेस बघ. तुझी फिलॉसॉफी, तुझी मनमानी बिझनेसच्या आड येऊ देणार नाही मी. तेवढे पॉवर्स आहेत आमच्याकडे. एक्सक्यूज मी बॉस. एक्झिट फॉर्म भरलाय. पण तुला थोडा वेळ थांबावं लागेल. का? बॉस मीटिंग मध्ये आहेत ना, त्यांची सही झाल्याशिवाय अकाउंट्स डिपार्टमेंट तुझं पेमेंट रिलीज नाही करणार. हे बघा, मला ते पेमेंट नकोय. तुम्ही फक्त पटकन ती सही घ्या, कारण मला निघायचंय. झाली का तुमच्या मॅडमची मीटिंग? मीटिंग सुरू आहे. हे बघ, मला ना त्या एक्झिट फॉर्मवर सही हवी आणि निघायचंय मला लवकर. ते ठीक आहे, पण मला सांगितल्याशिवाय कुठेच जाऊ नको. ओके? सही कुठेच जाऊ नको. काय घेणार का सर तुम्ही? कॉफी वगैरे? नो थँक्स. आले का मिस्टर मिहिर मांजरेकर? आम्हाला दुसरी मीटिंग आहे, ऑलरेडी खूप उशीर झालेला आहे. ऍक्च्युली मिहिर मांजरेकर आलेच. ग्रेट. त्यांचे डिझाईन त्यांच्याकडून समजून घेणे जास्त योग्य आहे. तसं आम्ही अप्रूव्ह केलेलं आहे डिझाईन, फक्त डिस्कस करायचं आहे. थांबलेत ते बाहेर. बोलव त्याला. मला वाटतं तू बोलवावं, ते जास्त योग्य राहील. सेक्रेटरी बोलव त्याला. येस बॉस. आज ते सुट्टीवर होते ना? हो, पण त्यांना तुमच्यासाठी खास बोलवून घेतलंय. जर ते डिझाईन नसेल तर आम्ही डील कॅन्सल करायचा विचार करत होतो. हा नोकरी असाच नाही सुटणार. म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम झाला असणार. तुला आता काम धंदा म्हटलं की प्रॉब्लेम असणार. तुम्हाला सगळं माहित आहे. मला माहिती आहे, ते सगळं सांगितलं मी. मग का नोकरी सोडली त्यांनी? मी खोदून नाही विचारत. सांगायचं असलं माणसाला तर सांगतो माणूस. नसेल सांगायचं ना, तर किती खोदून विचारलं तर नाहीच सांगत. आपला नातू येतो. विश्वास ठेवूया ना. विश्वास आहे, पण त्यापेक्षा जास्त प्रेम आहे माझं त्याच्यावर, आणि त्यातूनच काळजी येते. आता काळजी का मोकळी द्यायची त्याला? मोकळीक तर तुम्ही दिलीच आहेत त्याला. मुलं मोठी झाली की द्यावी लागते. वडील नाही आहेत त्याचे. फॅमिली आहे ना.
तुम्ही त्याच्याशी बोला. तो माझ्याशी बोलत नाही. काय टेन्शन असेल ते आपण समजून घेऊ. पाहिजे तर तिथं जाऊ. जे त्याच्या वडिलांबरोबर झालं. नाही होणार गटल्याच्या बाबतीत. हुशार आहे का तो, करेल तो हँडल. तू नको काळजी करूस. अहो पण बरं हे बघ, तुझी सगळी बचत गटाची बिलं आणि पेपर सगळे एकत्र फाईल केले. मला उशीर झाला, मी निघतो. तुला बोलवलंय कोणी? बॉसनी. हे बघ, माझं कोणीच बॉस नाहीये. मी ना आता कोणाच्याच ऑर्डर्स घेणार नाहीये. असं नको करूस. हे बघ, कालच काढले त्यांनी मला. अरे यार, त्यांना आता तुझी गरज आहे. आत्ता गरज आहे आणि नंतर परत तेच होणार आहे. सो सॉरी, पण माझी इच्छा नाहीये. प्लीज तू आता तुझा इगो मध्ये आणू नकोस. इगो नाहीये ग सोनाली. त्यांनी काल काढलंय मला कामावरनं. तुझ्या कंपनीचा विचार कर. हो, मी केलाय आणि इथे राहून त्याचं काहीच होणार नाहीये हे मला कळून चुकलंय. पण बॉसनी तुला बोलवलंय. पुन्हा बॉसला जाऊन सांग मी येणार नाहीये. नाही. एक राऊंड कॉफीचा अजून एक. नो थँक्स. काय ग एकटीच? मीर कुठे आहे? ते बॉस सेक्रेटरी आर्किटेक्ट कुठे आहे? ते नाही येऊ शकत. का? त्यांना पर्सनल काम आहे. राजेश्वरी मॅडम, खूप डिले झालेला आहे. यापेक्षा आम्ही नाही थांबू शकत. आम्हाला काहीतरी फिशी वाटते. हो ना, आधी सांगितलं सुट्टीवर आहेत आणि आता हे पर्सनल कारण. काय चाललंय काय तुमचं? तुम्ही तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करा आणि मग आम्हाला मीटिंगला बोलवा. म्हणजे अप्रुव्हल साठी तुम्ही वेगळं डिझाईन दाखवता आणि आता चर्चा वेगळ्या डिझाईनवर. मला वाटतं आपण निघायला हवं. चला. नाही, 1 मिनिट. मला 1 मिनिट द्याल प्लीज. मी आले. एक्सक्यूज मी. बसा ना, बसा बसा बस. कॉफी नको. बिझी आहेस? नाही. मग आला का नाहीस? कुठे? निरोप नाही का मिळाला माझा? कुठला? मीटिंग साठी बोलावलं होतं मी. सॉरी बॉस, पण तुम्ही विसरताय की तुम्ही कालच मला जॉबवरनं काढलंय. हो, पण आज पुन्हा बोलावते ना. मी यंत्र नाहीये. हा बिझनेस आहे आणि त्या मीटिंग मध्ये तुझी गरज आहे. पण मी नाही येऊ शकत. मला फक्त एक्झिट फॉर्मवर तुमची सही हवी. मी आणतो. ते राहू दे. म्हणजे क्लायंटने तुझंच डिझाईन अप्रूव्ह केलंय. त्यांना तुझंच डिझाईन हवंय. तुम्ही वापरू शकतात. आय डोंट माइंड. मी तुझं डिझाईन फुकटात नाही वापरू शकत. मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. मी हवं तर तुम्हाला एनओसी पण देतो. मला एनओसी नकोय. तुझी उपस्थिती हवी. सॉरी बॉस, आय वोंट टेक यू ऑर्डर्स नाउ. बिकॉज मी आता तुमचा एम्प्लॉई नाहीये. तू माझ्या ऑफिस प्रेमाइस मध्येस आणि अजून तरी तुझ्या त्या एक्झिट फॉर्मवर सही केलेली नाहीये मी. मग करा प्लीज. मी निघतोय. तुझी स्वप्न इतक्या लवकर गिव्हअप करतोयस? माझ्या स्वप्नांची काळजी तुम्ही नका करू. छे छे छे, तुझ्या नाही, माझ्या स्वप्नांची काळजी करते मी. लिसन, इगो बाजूला ठेव. बी प्रोफेशनल. इगो असताना तर मी तुम्हाला कॉलच नसता केला. बर, ठीक आहे. काय ना, माझ्यासाठी हे फक्त आणखी एक प्रोजेक्ट. हे प्रोजेक्ट गेलं म्हणून माझ्या आयुष्यात फार काही फरक पडेल असं नाहीये. पण तुझ्यासाठी लाईफ टाईम स्वप्न आहे. बघ, विचार कर. काय ना, खूप मेहनत घेतलीयस तू या प्रोजेक्टवर.
आणि ते अप्रूव्ह सुद्धा झालंय. आता त्याला कचऱ्यात टाकायचं की त्याचं चीज करायचं हे तू ठरवायचंस. हे बघ, कागदावर डिझाईन करणं सोपं असतं रे, खूप लोक करतात, पैसे लागत नाहीत त्याला. पण त्या डिझाईनचं प्रोजेक्ट उभं करायला भाग्य लागतं, जे तुझ्या प्रोजेक्टचं आहे. हे बघ, आता दैव देतं आणि कर्म नेतं असं करायचंय का तुला? तुझ्या स्वप्नांची जरा जरी व्हॅल्यू करत असशील ना तर यू विल जॉईन अस विदिन 2 minutes. नाहीतर हा प्रोजेक्ट इथेच संपेल आज, आणि त्याला कारणीभूत फक्त तू असशील. नाउ द चॉईस इज युअर्स.